नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये मी पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या शिक्षण संस्थेबद्दल माहिती सांगत आहे. दरवर्षी 7 सप्टेंबर रोजी या शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. आपण त्याला फाउंडेशन डे असं म्हणतो. PDA हा संस्थेचा शॉर्ट फॉर्म आहे. यावर्षीसुद्धा 7 सप्टेंबर रोजी संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या दिवशी संस्थेतील निवृत्त अध्यापक श्री विष्णू संकपाळ सर यांनी मराठीतून सुंदर असा लेख संस्थेच्या शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला आणि तो मी वाचला. त्या वाचल्यानंतर मला प्रेरणा मिळाली की आपण हा लेख इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर करूया आणि त्याचा व्हिडिओ बनवून आपण प्रसारित करूया. मग या व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश असा आहे की संस्थेतील अनेक विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, त्यांना संस्थेबद्दल इंग्रजीमध्ये माहिती व्हावी असा या व्हिडिओ तयार करण्यामागचा उद्देश आहे. बघूया आपण या लेखामध्ये काय लिहिलेलं आहे. ऑन 7 September 1941, the late Baburao Ramchandra Gholab Sahib planted the sapling of the Pune District Education Association Pune, and today its creeper has gone to the sky. पहा, कैलासवासी बाबुराव रामचंद्र घोलप साहेब यांनी 7 सप्टेंबर 1941 साली एक रोपटं लावलं. ते रोपटं म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन. आणि आता आपण पाहतो की हे रोपटं आता मोठं झालेलं आहे. अँड टुडे इट्स क्रीपर हॅज गॉन टू द स्काय. ह्या रोपट्याचा वेल आता आकाशापर्यंत जाऊन भिडलेला आहे. म्हणजे ही संस्था मोठी झालेली आहे. ही संस्था नावलौकिकाला आलेली आहे. द लँड ऑफ महाराष्ट्र इज दॅट ऑफ ब्रेव वॉरियर्स, सेंट्स, आर्टिस्ट, पेट्रियट्स, रिव्होल्युशनरीज अँड सोशल रिफॉर्मर्स. ही जी आपली महाराष्ट्राची भूमी आहे ही शूर अशा योद्ध्यांची आहे, संतांची आहे, कलावंतांची आहे, कलाकारांची आहे, देशभक्ती करणारे देशभक्तांची आहे, क्रांतिकारकांची आहे, त्याचबरोबर समाजसुधारकांची आहे. अँड इट इज ऑल्सो द लँड ऑफ एज्युकेशनल लुमिनरीज. आणि ही फक्त योद्ध्यांची, संतांची, कलाकारांची, देशभक्तांची, समाजसुधारकांची देशभक्ती भूमी नाही, तर ही भूमी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम करणाऱ्या विद्वानांची आहे, लुमिनरीजची आहे. लुमिनरी म्हणजे काय, याचा अर्थ ते दिलेला आहे. अ लुमिनरी इज अ पर्सन. लुमिनरी म्हणजे अशी व्यक्ती, विद्वान म्हणजे अशी व्यक्ती हू इन्स्पायर्स, इन्फ्लुएन्सेस, जी दुसऱ्याला प्रेरणा देते, मोटिवेट करते, दुसऱ्यावर छाप पाडते, त्याचे मन जिंकते. ऑर इनलायटन्स अदर्स, दुसऱ्यांचं अज्ञान दूर करते, अशी व्यक्ती म्हणजे लुमिनरी. ऑन दिस लँड ऑफ महाराष्ट्र ग्रेट माइंड्स लाईक महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे अँड बाबुराव जगताप वेर बॉर्न. आणि याच मातृभूमीमध्ये किंवा महाराष्ट्र भूमी मध्ये थोर मनाची माणसं जसे महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठलराम शिंदे आणि बाबुराव जगताप असे थोर मनाची माणसं, मोठ्या मनाची माणसं जन्माला आली. अँड ऑन February 1, 1904 at वाबगाव, तालुका खेड, दिस पुणे,
डिस्ट्रिक्ट पुणे, अनादर रुमिलनी वॉज बॉर्न. ह्यावरील जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, विद्वान लोक आहेत, थोर मानाची माणसं आहेत, त्याच पद्धतीनं दुसरी एक व्यक्ती जन्माला आली. ती आली फेब्रुवारी 1 म्हणजे 1 फेब्रुवारी 1904 रोजी ही व्यक्ती वाबगाव तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी जन्माला आली. अँड दॅट लुमिनरी इज बाबूराव रामचंद्र घोलप. आणि ती लुमिनरी विद्वान व्यक्ती, हुशार व्यक्ती, थोर मनाची व्यक्ती म्हणजे बाबूराव रामचंद्र घोलप साहेब. पुढे असं सांगितलेलं आहे, सिन्स द फादर वॉज एम्प्लॉयड इन द पोलीस डिपार्टमेंट, बाबूराव grew up under the nurturing of his mother उमाबाई. पहा की हे घोलप साहेब होते, त्यांचे वडील पोलीस खात्यामध्ये कामाला होते आणि त्यामुळे बाबूराव यांचं पालनपोषण हे त्यांची आई उमाबाई यांनी केलं. उमाबाईंच्या सहवासात ते मोठे झाले आणि हू इन्स्टिल्ड व्हॅल्यूज इन हिम. आणि उमाबाईंनी त्यांचं पालनपोषण करत असताना त्यांच्यामध्ये अनेक मूल्यांची जोपासना केली, अनेक मूल्ये त्यांनी त्यांना शिकवली. इट इज द aspiration of every parent that their child should receive a good education. पहा की प्रत्येक मुलाच्या पालकांची अशी इच्छा असते, आकांक्षा असते की बाबा आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, गुड एज्युकेशन मिळालं पाहिजे. अँड उमाबाई शेअर्ड धिस डिझायर. आणि उमाबाईंची सुद्धा तीच इच्छा होती की आपल्या मुलगा बाबूराव याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांनी इच्छा आपल्या पतीबरोबर शेअर केली, एवढंच काय आपल्या मुलाबरोबर शेअर केली. बाबूराव फुलफिल्ड हिज पॅरेंट्स ड्रीम्स. आणि आईवडिलांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न, ती सगळी स्वप्न ही बाबूराव साहेब यांनी पूर्ण केली. इन 1940 घोलप साहेब obtained a BA degree and began his educational career as a teacher at the शिवाजी मराठा सोसायटी. बघा 1940 रोजी बाबूराव घोलप साहेब यांनी BA डिग्री मिळवली अँड बिगॅन हिज एज्युकेशनल करिअर. आणि आपलं शैक्षणिक जे करिअर आहे, जीवन आहे, त्यांनी शिक्षक म्हणून सुरू केलं. ते शिवाजी मराठा सोसायटी या संस्थेमध्ये शिक्षक होते आणि त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात शिक्षक होऊन केली. व्हाईल वर्किंग ॲज टीचर he also earned LLB degree in 1927. शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी LLB डिग्री मिळवली. फ्रॉम 1927 to 1933 ही प्रॅक्टिस लॉ इन शिरूर, तळेगाव, डमढेरे, सासवड, कर्जत अँड पुणे. LLB झाल्यानंतर त्यांनी ते आपलं जे वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. तो शिरूर, तळेगाव, डमढेरे, सासवड, कर्जत आणि पुणे या ठिकाणी त्यांनी वकिली केली. ही मेड अ मार्क इन द लिगल प्रोफेशन. ह्या कायदेशीर व्यवसायामध्ये त्यांनी नावलौकिक मिळवलं. There are certain events and incidents that gave a new direction
टू समवन्स लाईफ. बघा, आपल्या जीवनामध्ये काय अशा घटना घडतात, एखादा इन्सिडन्स अशी घडतो की त्याने आपल्या जीवनाला कलाटणी मिळते, आपल्या जीवनामध्ये बदल होतो. अँड समथिंग सिमिलर हॅपन इन द केस ऑफ घोलप साहेब. घोलप साहेबांच्या जीवनामध्ये सुद्धा असंच घडलं. इन 1933 द चीफ ऑफिसर, इथं ऑफिसर शब्द आहे OFFCR ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड, मिस्टर गोविंदकर रिटायर्ड. 1933 साली पुणे डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते मिस्टर गोविंदकर. हे आपल्या सेवेतून निवृत्त झाले, रिटायर्ड. ऑफिशियल्स, अदर ऑफिशियल्स, ज्या ऑफिसमध्ये जे ऑफिस अधिकारी होते, फेल्ड दॅट अ हायली एज्युकेटेड यूथ शुड बी सिलेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ चीफ ऑफिसर ऑफ द लोकल बोर्ड. ते रिटायर झाल्यानंतर बाकीच्यांना असं वाटलं की बाबा या चीफ ऑफिसरपदी एक उच्च शिक्षित तरुण याची निवड झाली पाहिजे. अँड एव्हरीवन वॉज लुकिंग फॉर सच अ हायली एज्युकेटेड यूथ. आणि प्रत्येकजण शोधत होते, एक सुशिक्षित तरुण कोण आहे असं शोधत होते. वाईल सर्चिंग, हा शोध घेत असताना ओनली वन नेम केम टू समवन्स माइंड. आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच नाव आलं. अँड दॅट वॉज बाबूराव घोलप. आणि ते नाव कोणतं होतं? बाबूराव घोलप. टू फुलफिल द विशेस ऑफ ऑफिशियल्स, घोलप साहेब लेफ्ट हिज लिगल प्रॅक्टिस. आणि ह्या सगळ्या बाकीच्या अधिकाऱ्यांची इच्छा होती की बाबूराव घोलप साहेबांनी अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. त्यांच्या इच्छा व्यक्त केल्या होत्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांचं जे वकिली व्यवसाय होता तो काय केला, सोडला. अँड टूक चार्ज ऑफ द चीफ ऑफिसर ऑफ द डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड ऑन मे 1933. आणि मे 1933 रोजी त्यांनी चीफ ऑफिसर या पदाचा कारभार स्वीकारला. फ्रॉम 1933 टू 1959 घोलप साहेब वर्क विथ 7 ऑनरेबल प्रेसिडेंट्स, 12 व्हाईस प्रेसिडेंट्स अँड द मेंबर्स ऑफ डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड. आणि हा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे 7 सन्माननीय अध्यक्ष होते, 12 उपाध्यक्ष होते आणि इतर सदस्य होते, सभासद होते, त्यांच्याबरोबर काम केलं. मेंटेन रिलेशनशिप ऑफ अफेक्शन अँड कनेक्शन. आणि काम करत असताना त्यांनी सगळ्यांबरोबर काम करत असताना प्रेमानं काम केलं, जिव्हाळ्यानं काम केलं, सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं. ही टूक ऑन द टास्क ऑफ कनेक्टिंग पीपल. बघा, त्यांच्या कार्यकाळामध्ये, चीफ ऑफिसर काळामध्ये त्यांनी लोकांशी संपर्क वाढवला, लोक जमा केली. बिकॉज ही कुड सी द महाराष्ट्र ऑफ जिजाऊ महासाहेब्स ड्रीम्स. ही रिमेंबर्ड रेसिडेन्स अँड लिगसी ऑफ शिवाजी महाराज. बघा, कारण त्यांना जिजाऊ साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र दिसत होता, शिवरायांचा वसा आणि वारसा आठवत होता. पुढे त्यांनी असं सांगितले आहे, ही वॉन्टेड टू कल्टिवेट द फील्ड ऑफ एज्युकेशन ऑफ द नॉलेज सन
महात्मा ज्योतिबा फुले. त्याचबरोबर त्यांना काय करायचं होतं की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो शिक्षणाचा मळा होता तो त्यांना फुलवायचा होता, कल्टिवेट करायचा होता. ॲज द चीफ ऑफिसर ऑफ डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड, द साहेब वुड गो टू द रुरल एरियाज. बघा, ज्यावेळेस ते चीफ ऑफिसर होते त्यावेळेस ते काय करायचे, त्यांना जावं लागायचं कुठे, तर ग्रामीण भागामध्ये जावं लागत असे. where he would witness the neglect of education in those areas. ती ज्या भागात जायचे ना, ग्रामीण भागात, त्या भागामध्ये त्यांच्या लक्षात यायचं की तेव्हा शिक्षण घेतलेली लोक इथं नाहीत, शिक्षणाकडे लोकांचं दुर्लक्ष आहे, ते निग्लेक्ट करत आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं. फ्रॉम द विलेज हेड टू द पोलीस पाटील, everyone had thumbprints on their government documents. पहा, ते ज्यावेळेस भेट द्यायची त्यांच्या लक्षात यायचे की बाबा शिक्षण काही लोकांनी घेतलेलं नाही आणि प्रत्येकजण हा अंगठा वापरत आहे, सही काही येत नाही, त्यांच्या लक्षात आलं. एवढंच काय तर गावचा प्रमुखापासून ते पोलीस पाटलापर्यंत सगळेजण अंगठा वापरत होते. मी त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. म्हणजे सरकारी कागदपत्र त्यांनी पाहिली, ते सरकारी कागदपत्रावर त्यांना सगळ्यांचे अंगठ्याचे ठसे दिसले. ॲन इम्पॉर्टंट रजिस्टर दॅट इज द मेन सोर्स ऑफ इन्कम फॉर द विलेज पंचायत इज कोंडवाडा रजिस्टर. म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक गावामध्ये एक महत्त्वाचं रजिस्टर होतं, नोंदवही होती, आणि जी नोंदवही त्या पंचायतीची उत्पन्नाची मेन साधन होतं. काय ते होतं? कोंडवाडा रजिस्टर. देअर वॉज अ रूल इन द रुरल एरिया दॅट एव्हरीवन हॅड टू इन्श्युअर दॅट देअर ॲनिमल्स डिड नॉट गो इन टू समवन एल्स फील्ड. म्हणजे प्रत्येक गावामध्ये असा नियम होता की प्रत्येकाने आपली जनावरे दुसऱ्याच्या शेतामध्ये जाणार नाहीत याची खात्री केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. समवन एल्स ॲनिमल्स वेंट इन टू अनदर स्टँडिंग क्रॉप्स अँड कॉज डॅमेज. The farmer would catch these animals. पहा, जर एखाद्या शेतकऱ्याची जनावरे जर दुसऱ्या उभ्या पिकामध्ये गेली आणि त्यांनी पिकाचं नुकसान केलं, तर ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तो शेतकरी ती जनावरं काय करायचं, धरायचा, पकडायचा त्यांना, and put them in the village's कोंडवाडा and record it in the कोंडवाडा register. पहा, म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झाले ती जनावरे घेऊन जायचा आणि कोंडवाड्यामध्ये ठेवायचा, आणि त्या गावचं जे कोंडवाडा रजिस्टर होतं त्यात नोंद करायचा की अमक्याची जनावरं इतकी जनावरं आमच्या शेतामध्ये येऊन त्यांनी नुकसान केलं. मी तिथं ते लिहायचा, म्हणजे तो कोणतरी लिहायचं तिथं, जसं ज्याला लिहिता वाचता येतं तो, आणि ज्यांनी जनावरं आणल्यात कोंडवाड्यात ठेवायला तो तिथं अंगठा द्यायचा. लेटर द ओरिजिनल ओनर ऑफ द ॲनिमल्स वूड पे अ फाईन अँड टेक देअर ॲनिमल्स अवे. आणि मग ज्या शेतकऱ्याची जनावरं असायची तो यायचा आणि बघायचं की आपली जनावरं ही कोंडवाड्यामध्ये आहेत, आणि मग त्याला त्या जनावरांना परत घरी घेऊन येण्यासाठी
दंड बसायचा आणि तो दंड त्याला भरावा लागत असे आणि मग तो ती जनावरं घरी घेऊन जात असे. दिस कोंडवाडा रजिस्टर बिकेम द रिझन फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन. तर तो जो जनावरं घेऊन जायचा आपली स्वतःची, तो सुद्धा काय करायचा, त्या रजिस्टरमध्ये अंगठा द्यायचा, अंगठ्यावर चालायचं सगळं. आणि हेच रजिस्टर घोलप साहेबांनी पाहिलं आणि त्यांना लक्षात आले की इथली लोक शिक्षित नाही, त्यांना लिहिता वाचता येत नाही. आणि हेच रजिस्टर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या स्थापनेसाठी कारणीभूत ठरलं. बिकॉज ऑफ दिस कोंडवा रजिस्टर there would be a thumbprint of the person who put the animals in the Kondwada as a signature, and also a thumbprint of the original owner who took the animals away. मग सांगितल्याप्रमाणे जनावरे ठेवणाऱ्याचाही तिथं अंगठ्याचा ठसा असायचा, सोडवून येणाऱ्याचे शेतकऱ्याचा अंगठ्याचा ठसा असायचा. Seeing this register of thumbprints, Mr. Gholop's heart would become very sad. आणि हे रजिस्टर पाहिल्यानंतर घोलप साहेबांना खूप वाईट वाटत असे. मिस्टर घोलप साहेब वुड से, घोलप साहेब काय म्हणायचे पहा, पुणे इज द होम ऑफ एज्युकेशन, बट विद्या हॅड टू एन्ड्युअर अ लॉट ऑफ हार्डशिप इन द विलेज पार्ट ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. त्यांच्या लक्षात आलं की बाबा पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, हे मान्य आहे, पण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये लोकांना लिहिता वाचता येत नाही, ते अंगठ्याचे ठसे देतात, म्हणजे शिक्षणाचे अत्यंत वाईट हाल आहे. However, Gholop Sahib constantly felt that the picture needed to change. हे पाहिल्यावर घोलप साहेबांना नेहमी वाटायचं, नेहमी त्यांना वाटायचं की हे चित्र बदललं पाहिजे. घोलप साहेब वॉज ऑलवेज थिंकिंग अबाउट दिस वन टॉपिक. ह्या एकाच विषयाबद्दल ते नेहमी विचार करत असत की कसं हे चित्र बदललं पाहिजे. घोलप साहेब डिटरमाइंड दॅट दिस पिक्चर मस्ट चेंज नाऊ. त्यांनी ठरवलं, निश्चय केला की आता हे चित्र बदललंच पाहिजे. विथ द कॉपरेशन ऑफ द लोकल बोर्ड प्रेसिडेंट अण्णासाहेब आवटे, बापूसाहेब अँड अदर मेंबर्स. पहा, त्यांनी ठरवले की हे चित्र बदलायचंच कसल्याही परिस्थितीत. आणि त्यांनी त्यावेळचे लोकल बोर्डाचे अध्यक्ष अण्णासाहेब आवटे आणि बापूसाहेब यांच्या सहकार्याने यांचं सहकार्य घेतलं. अँड इतर सदस्य होते त्यांचंही सहकार्य घेतलं. अँड विथ द मोटो, आणि एक ब्रीदवाक्य त्यांनी मनाशी ठेवलं, आणि ते मोटो म्हणजे काय पहा, फॉर द वेलफेअर ऑफ द मेनी, फॉर द हॅपीनेस ऑफ द मेनी. सर्वांच्या कल्याणासाठी, सगळ्यांच्या आनंदासाठी, किंवा आपण सध्याला म्हणतो पहा, बहुजन हिताय बहुजन सुखाय असं आपण म्हणतो. हे ब्रीदवाक्य त्यांनी मनामध्ये घेतलं आणि ऑन इट्स चेस्ट पहा, त्यांनी हे जे बहुजन हिताय बहुजन सुखाय जे वाक्य आहे, ब्रीदवाक्य आहे, ते उराशी बाळगलं. आणि मग त्यांनी ही इस्टॅब्लिश द पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन ऑन सप्टेंबर 7, 1941. पहा, आणि हे त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी 7 सप्टेंबर 1941 साली पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन या शिक्षण संस्थेची स्थापना केली. आफ्टर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द
institution, a temporary executive committee was formed to oversee the operation of the institution. पहा, म्हणजे ही संस्था स्थापन केल्यावर त्यांनी एक तात्पुरती कार्यकारी समिती स्थापन केली. काय आणि त्या कार्यकारी समितीमध्ये मिस्टर अण्णासाहेब आवटे हे अध्यक्ष होते. मिस्टर बापूसाहेब जेथे हे उपाध्यक्ष होते आणि घोलपसाहेब हे मानद सचिव आणि खजिनदार होते. ऑनररी सेक्रेटरी अँड ट्रेझरर होते. It seems necessary to mention here that since the establishment of the PDA until his last breath, Mr. Golab Sahib remained in the position of honorary secretary. इथं असं नमूद करणं फार गरजेचं वाटतं की पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या स्थापनेपासून घोलप साहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत घोलप साहेब या संस्थेचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव होते राहिले. द PDA वॉज रजिस्टर्ड अंडर द महाराष्ट्र सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1160. मग स्थापना झाली आणि या संस्थेची नोंद ही महाराष्ट्र सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1960 नुसार करण्यात आली. अँड रिसिव्ड रजिस्ट्रेशन नंबर 1153 आणि संस्थेला 1153 हा नोंदणी क्रमांक मिळाला. द एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज ऑफ द संस्था which stood upright from the thumb began. ज्या संस्थेची सुरुवात ही अंगठ्यातून झाली, अंगठ्याच्या ठशातून झाली, त्या शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक उपक्रम सुरू झाले, शिक्षणाचं कार्य सुरू झालं. मिस्टर घोलप साहेब्स नेटिव्ह विलेज इज घोलपवाडी, कान्हूर, शिरूर तालुका. घोलप साहेबांचं जे नेटिव्ह विलेज आहे, हे मूळ गाव आहे, ते घोलपवाडी, कान्हूर, शिरूर तालुका या ठिकाणी आहे. द फर्स्ट ब्रँच ऑफ द इन्स्टिट्यूशन इन शिरूर तालुका वॉज इनॉर्गोरेटेड विथ ग्रेट पॉम्प ॲट कोळगाव डोळस. म्हणजे पहिली जी शाखा आहे ती कोळगाव डोळस या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या दिमाखात याचा शुभारंभ करण्यात आला. ग्रॅज्युअली द डिमांड फॉर स्कूल्स फ्रॉम रुरल एरिया इनक्रीज. आणि हळूहळू ग्रामीण भागातून शाळेसाठी मागणी वाढली, शाळांची मागणी वाढली. द स्कूल्स इस्टॅब्लिश बाय द इन्स्टिट्यूशन रीच 379 बाय द इयर 1956. आणि 1956 पर्यंत या शाळांची संख्या 379 पर्यंत पोचली. केव्हा? आफ्टर गेनिंग इंडिपेंडन्स, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1956 पर्यंत शाळांची संख्या 379 झाली. घोलप साहेब प्लांटेड द प्लांट ऑफ नॉलेज PDA, वॉटर्ड इट अँड फर्टिलाइज इट अँड प्रोटेक्टेड इट. घोलप साहेबांनी हे जे ज्ञानाचं रोपटं आहे PDA ते लावलं, त्याला पाणी घातलं, त्याला खत घातलं आणि त्याचं संरक्षण केलं. इनिशियली क्लासेस वेअर हेल्ड इन काउसेड्स, होम्स ऑफ एज्युकेशन enthusiasts,
टेम्पल्स और इवन अंडर ट्रीज. सुरुवातीला शाळा नव्हत्या, इमारती नव्हत्या. शाळा होत्या पण इमारती नव्हत्या. मग सुरुवातीला ह्या शाळा गाईच्या गोठ्यामध्ये, जनावरांच्या गोठ्यामध्ये, गावातील एखाद्या शिक्षणप्रेमी माणसाच्या घरामध्ये, देवळामध्ये, झाडाखाली भरत असत. लेटर विथ द कॉपरेशन ऑफ विलेजर्स, क्लासेस शिफ्टेड टू टिन शेड्स और टाइल्ड बिल्डिंग्स. नंतर गावातील लोकांच्या सहकार्याने संस्थेनं पत्र्याच्या शाळा बांधल्या, कौलाच्या शाळा बांधल्या आणि मग ह्या झाडाखाली देवळामध्ये भरणाऱ्या शाळा त्या ठिकाणी भरू लागल्या. द इन्स्टिट्यूशन्स ऑफिस इनिशियली अ स्मॉल रूम इन जिल्हा परिषद बिल्डिंग प्रूव्ड इनएडिक्वेट. हे जे सुरुवातीला संस्थेचं ऑफिस होतं हे जिल्हा परिषदेमध्ये एका रूममध्ये होतं. ही छोटी रूम होती. त्या रूममधील जागा ही ऑफिससाठी पुरेशी वाटत नव्हती, पुरेशी पडत नव्हती. अ सर्च फॉर न्यू प्रिमायसेस बिगॅन. नंतर संस्थेचं ऑफिस बांधण्यासाठी जागेचा शोध सुरू झाला. अँड इव्हेंच्युअली विथ कलेक्टिव्ह इफर्ट्स अँड इंडिपेंडंट ऑफिस वॉज इस्टॅब्लिश्ड ऑन पौड रोड, एरंडवणे. मग जागा मिळाली. कुठे मिळाली? एरंडवणे पौड रोड या ठिकाणी मिळाली. आणि त्या ठिकाणी सगळ्यांच्या प्रयत्नातून ही जागा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी एक स्वतंत्र ऑफिस उभारण्यात आलं. हॉस्टेल वॉज ऑल्सो बिल्ट ॲडजन्सेंट टू द ऑफिस फॉर द चिल्ड्रन ऑफ एम्प्लॉईज फ्रॉम रुरल एरियाज. आणि या ऑफिस शेजारीच जे कर्मचाऱ्यांची मुलं आहेत ग्रामीण भागातील त्यांच्या राहण्याची सोय होण्यासाठी त्या ऑफिस शेजारी एक हॉस्टेल बांधण्यात आलं. द इन्स्टिट्यूशन्स डेव्हलपमेंट अँड एक्सपान्शन कंटिन्यूड. बघा, तर अशा पद्धतीनं संस्थेचा विकास आणि विस्तार चालू राहिला. इट्स एज्युकेशनल वर्क रीच एव्हरी कॉर्नर ऑफ महाराष्ट्र and it gained a reputation as one of the leading educational institutions in the state. अशा पद्धतीने प्रगती होत राहिली आणि मग ह्या संस्थेचं शैक्षणिक कार्य हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. आणि ही जी संस्था आहे PDA एक मोठी संस्था, रिप्युटेशन हे जे कीर्ती आहे संस्थेची ती राज्यभर पोचली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत. या संस्थेमध्ये या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची गणना होऊ लागली, कीर्ती महाराष्ट्राभर पोचली. हाऊएव्हर द फेथ हॅड अदर प्लॅन्स अगेन. पण काय झालं की दैवाच्या मनामध्ये वेगळाच प्लॅन होता. घोलप साहेब पास्ड अवे ऑन May 26, 1982. पण काय झालं की 26 मे 1982 साली घोलप साहेबांचं निधन झालं. शॉर्टली आफ्टर ऑन December 6, 1982 मामासाहेब मोहोळ also passed away, leaving the institution orphaned. आणि लगेचच त्यानंतर 6 डिसेंबर 1982 साली मामासाहेब मोहोळ यांचंसुद्धा निधन झालं आणि त्यामुळे संस्था अनाथ झाली. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फिलिंग धिस void and fulfilling Golab Sahib unfulfilled dreams was taken up by Professor रामकृष्ण मोरे साहेब. बघा, हे गेल्यानंतर घोलप साहेब गेल्यानंतर मामासाहेब मोहोळ गेल्यानंतर ही जबाबदारी आहे शिक्षण संस्थेला पुढे नेण्याची. किंवा हा जो पोकळी निर्माण झाली होती ही पोकळी भरून काढण्याचं काम आणि घोलप साहेबांचं जे स्वप्न होतं
अपुरं राहिलं होतं. ते पूर्ण करण्यासाठी या संस्थेची जबाबदारी प्रोफेसर रामकृष्ण मोरे साहेब यांनी ही जबाबदारी काय केली, स्वीकारली. अ फॉर्मर स्टुडंट ऑफ मल्लिकार्जुन विद्यालय नावरे ब्रँच अँड लेटर अ प्रोफेसर ॲट द इन्स्टिट्यूशन. हे जे मोरे साहेब होते ते मल्लिकार्जुन विद्यालय नावरे शाखेचे माजी विद्यार्थी होते आणि नंतर ते संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. प्रोफेसर मोरे साहेब became the president of the institution and worked tirelessly for its all-round development. मोरे साहेब हे संस्थेचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी न थकता संस्थेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम केले. रिस्पेक्टेड इंडिव्हिज्युअल्स लाईक ऑनरेबल राजीव शेठ साबळे साहेब, ऑनरेबल SM जगताप साहेब, ऑनरेबल शंकर उरसळ साहेब, ऑनरेबल मामासाहेब पिंपळे साहेब, ऑनरेबल उरसळ साहेब, ऑनरेबल तापकीर साहेब, ऑनरेबल निकम साहेब, ऑनरेबल डुमरे साहेब, ऑनरेबल चव्हाण साहेब कंटिन्यूड ग्रेटली टू द प्रोग्रेस ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि यावरील सगळ्यांनी या संस्थेच्या विकासाला, विस्ताराला वाहून घेतले, अत्यंत काम केले. आफ्टर प्रोफेसर मोरे साहेब्स पासिंग द प्रेसिडेन्सी वॉज टेकन ओव्हर बाय ऑनरेबल अशोकराव मोहोळ. आणि मोरे साहेबांचं निधन झाल्यानंतर ऑनरेबल अशोकराव मोहोळ साहेब यांनी संस्थेची जबाबदारी अध्यक्ष म्हणून स्वीकारली. लेटर फॉर द इन्स्टिट्यूशन्स प्रोग्रेस अँड एक्सपान्शन रिस्पेक्टेड लीडर ऑनरेबल अजितदादा पवार साहेब took over as the president at the request of the institution's members and well-wishers. माननीय अशोकराव मोहोळानंतर संस्थेचे जे पदाधिकारी आहेत, संस्थेचे सभासद आहेत किंवा संस्थेचे हितचिंतक आहेत, यांनी ऑनरेबल अजितदादा पवार साहेब यांना विनंती केली की तुम्ही संस्थेची जबाबदारी स्वीकारावी. अंडर हिज लीडरशिप, आणि संस्थेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते संस्थेचे प्रेसिडेंट झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली घोलप साहेबच ड्रीम ऑफ 101 branches is realized and the institution is now moving towards reaching 200 branches. आणि तेव्हापासून जे घोलप साहेबांचं 101 शाखा ओपन करण्याचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि आता संस्था 200 शाखा सुरू करण्याच्या दृष्टीनं पाऊल उचलत आहे. Each branch boasts magnificent multi-story buildings equipped with modern facilities. आणि आपण आता पाहतो की संस्थेची प्रत्येक शाखा ही मॅग्निफिशंट आहे, म्हणजे अत्यंत भव्य आहे. प्रत्येक शाखेला अनेक मजली इमारती आहेत आणि त्या प्रत्येक शाखेमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. द इन्स्टिट्यूशन रन्स प्रायमरी स्कूल्स, सेकंडरी स्कूल्स, कॉलेजेस, इंग्लिश मीडियम स्कूल्स, इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, डी फार्मसी, बी फार्मसी, लॉ कॉलेज अँड डिग्री डिप्लोमा कोर्सेस. आणि आता ही संस्था प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, इंग्लिश मीडियम शाळा, अभियांत्रिकी विद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, डी फार्मसी, बी फार्मसी,
विधी महाविद्यालय डिग्री आणि डिप्लोमाचा कोर्सेस चालवत आहे. लॅक्स ऑफ स्टुडंट्स आर गेनिंग नॉलेज फ्रॉम दीज ब्रँचेस ऑफ नॉलेज. ह्या ज्या ज्ञानाच्या शाखा आहेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, या शाखेमधून लाखो विद्यार्थी ज्ञान घेत आहेत. मेनी स्टुडंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन आर अचिव्हिंग सक्सेस इन व्हेरियस कॉम्पिटिशन्स ॲट द नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल. आता बघा, या संस्थेमध्ये आपण सध्या पाहतो की अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत. द इन्स्पिरेशन अँड गायडन्स फॉर धिस सक्सेस इज बीइंग रिसिव्ड फ्रॉम द करंट ऑफिस बिअरर्स अँड मेंबर्स ऑफ द ऑर्गनायझेशन. पहा, तर आत्ता जे पदाधिकारी आहेत ते ह्या संस्थेला प्रेरणा देत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. आणि हे जे आत्ता यश मिळत आहे, म्हणजे भव्य इमारती आहेत, विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट यश मिळवत आहेत, हे संस्थेचं नावलौकिक सगळ्या महाराष्ट्रभर पसरलं आहे, जगामध्ये पसरलं आहे. हे केवळ सध्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामुळे घडत आहे. सध्याचे पदाधिकारी आणि सभासद सदस्य आहेत त्यांच्यामुळे हे घडत आहे. करंट ऑफिस बिअरर्स ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन पुणे. सध्याला जे पदाधिकारी आहेत यांची नावं अशी पुढीलप्रमाणे आहेत, पद व नावे पुढीलप्रमाणे आहेत. बघा, सध्याला जे संस्थेचा कारभार पाहतात ते पदाधिकारी पुढीलप्रमाणे. ऑनरेबल अजितदादा पवार साहेब हे प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष आहेत संस्थेचे. ऑनरेबल राजेंद्र घाडगे साहेब हे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, उपाध्यक्ष. ऑनरेबल मोहनराव देशमुख साहेब हे सध्याचे खजिनदार आहेत, ट्रेझरर आहेत. ऑनरेबल संदीप कदम साहेब हे ऑनररी सेक्रेटरी आहेत, मानस सचिव आहेत. ऑनरेबल LM पवार साहेब हे डेप्युटी सेक्रेटरी आहेत. आणि ऑनरेबल AM जाधव साहेब हे डेप्युटी सेक्रेटरी सहसचिव आहेत. These individuals have made valuable contribution to the institution's development. हे जे पदाधिकारी आहेत यांनी संस्थेच्या विकासामध्ये फार मौल्यवान असे योगदान दिलेले आहे. When the institution was established on 7 September 1941, it had no funds. जेव्हा संस्थेची स्थापना झाली त्यावेळेस संस्थेकडे पैसा नव्हता. Today its annual budget runs into crores, enabling the provision of modern facility to its branches. आज आपण बघतो की संस्थेचं जे वार्षिक बजेट आहे ते कोटी रुपयामध्ये आहे आणि त्यामुळं संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. What began in a small district council now operates from the magnificent building on Poud Road, एरंडवणे. बघा, तर ज्या संस्थेची सुरुवात ही जिल्हा परिषदेच्या इमारतीतील छोट्या खोलीतून झाली, त्याच संस्थेचं आज एरंडवणे पौड रोड या ठिकाणी मोठं ऑफिस आहे आणि तिथूनच सगळा कारभार चालतो. या मोठ्या भव्य इमारतीतूनच संस्थेचे पदाधिकारी शैक्षणिक कार्याला मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांच्याकडे एक वेगळी प्रगती दाखवणारी दृष्टी आहे. ऑन धिस ऑस्पिशियस ऑकेजन ऑफ इन्स्टिट्यूशन डे, या शुभ प्रसंगी संस्थेच्या वर्धापना निमित्ताने 7 सप्टेंबरच्या निमित्ताने we pay tribute to
द फाउंडर बाबुराव रामचंद्र घोलप साहेब. आपण संस्थेचे संस्थापक बाबुराव रामचंद्र घोलप साहेब यांना अभिवादन करूया. मे द फ्लेम ऑफ नॉलेज कंटिन्यू टू शाईन ब्राईट. वा, आपण परमेश्वराला प्रार्थना करूया की हा जो ज्ञानाचा दिवा आहे अखंड तेवत राहो काय, अशा आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया आणि तो अधिक प्रखरपणे पुढे तेवत राहो अशी प्रार्थना आपण करूया. वॉर्म विशेस टू एव्हरीवन ऑन फाउंडेशन डे और इन्स्टिट्यूशन डे. सर्वांना संस्था वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.